निकाल अवघ्या काही तासावरतीच लागला असताना पंढरपूरमध्ये खरं तर प्रणिती शिंदे यांच्या विजयाचे बॅनर झळकायला आता सुरुवात झालेली आहे। आपण आता बघू शकतो की आमदार प्रणितीताई शिंदे यांची सोलापूरच्या खासदारपदी बहुमताने निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असे बॅनर खरं तर पंढरपुरात ठिकठिकाणी लागलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर याचं वैशिष्ट्य बघितलं त्याच बोर्डवरती माढ्याचे नूतन खासदार म्हणून धैर्यशील मोहिते पाटील यांचा देखील त्याच्यावरती फोटो लावलेला आपल्याला पाहायला मिळतो। विशेष म्हणजे संभाजी ब्रिगेडच्या वतीने असे हे जे बॅनर आहेत ते इंदिरा गांधी चौक असेल, स्टेशन रोडचा परिसर असेल, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक असेल, असे वेगवेगळ्या ठिकाणी खरं तर त्यांच्या अभिनंदनाचे बॅनरबाजी आता झालेले आपल्याला पाहायला मिळतं। आपल्याबरोबर संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष काय सांगताल कशा पद्धतीने बॅनरबाजी? आज जर बघितलं तर महाराष्ट्रात संपूर्ण भाजप आणि मित्रपक्षाच्या विरोधात एक लाट आहे। त्याला कारण शेतकरी समाज महागाईच्या विरोधात सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरलेली आहे, मतदान करत आहे। मराठा समाज महाराष्ट्रातील पूर्ण ह्या सत्ताधाऱ्यावर नाराज आहे। दलित समाज संविधान बदलतात म्हणून नाराज आहे। मुस्लिम समाजसुद्धा त्यांच्यावर वारंवार टीका टिप्पणीने आणि हल्ले होत आहेत, त्यामुळे मुस्लिम समाजसुद्धा ह्यांच्यावर नाराज आहे। त्यामुळं महाराष्ट्रातील मराठा, मुस्लिम, दलित आणि शेतकरी वर्ग हा महाराष्ट्रात आणि देशामध्ये संपूर्ण भाजप आणि मित्रपक्षावर नाराज असल्यामुळं सत्ता परिवर्तन हे अटळ आहे। आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ आहेत। त्यामध्ये पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ आणि दक्षिण सोलापूर आणि मध्य सोलापूर ह्या मतदारसंघामध्ये प्रणितीताई शिंदे यांना बहुमताने लोक मतदान देणार आहेत। जास्तीत जास्त मतदान तिथं होणार आहे आणि भाजपला लीड देणारे फक्त 2च मतदारसंघ आहेत, एक अक्कलकोट आणि शहर उत्तर मतदारसंघ। त्यामुळं प्रणिती शिंदे किती मताच्या फरकाने निवडून येतील? कमीत कमी 25,000 जास्तीत जास्त 50 ते 60,000 मतदानी प्रणिती शिंदे निवडून येणार आहेत। आणि माढा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील हे कमीत कमी 50,000 जास्तीत जास्त 1 लाख मताच्या फरकाने धैर्यशील मोहिते पाटील निवडून येणार आहेत। त्याला कारण 6 मतदारसंघामध्ये 4 मतदारसंघामध्ये तिथंसुद्धा म्हणजे सांगोला असेल, माढा असेल, करमाळा आणि माळशिरस ह्या मतदारसंघामध्ये धैर्यशील मोहिते पाटील लाखोच्या फरकाने लीड घेणार आहेत। आणि मान खटावमध्ये आणि फलटणमध्ये ह्या 2 मतदारसंघामध्ये तुटपुंजं लीड हे भाजपला मिळेल। आपण बघितलं असेल की निवडणूक झाल्यानंतर खरं प्रणिती शिंदे आणि माढ्यामधून धैर्यशील मोहिते पाटील निवडून येण्याची मोठी चर्चा होती। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर काल जे एक्झिट पोल आले होते त्यामध्ये देखील दोन्ही सीटा आघाडीवरती दाखवली होती। त्यानंतर आज पंढरपूरमध्ये ठिकठिकाणी खरं तर प्रणिती शिंदे यांच्या विजयाची बॅनरबाजी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। संभाजी ब्रिगेडच्या वतीने ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। पंढरपुरातून कॅमेरामन जगदीश डांगेसह रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।